जन्मान्ध्यस्येतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट् तेने ब्रह्महृदायचदिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. कारुण्य वृत्तीचा अतिरेक झाला की बुद्धिभ्रष्टता येते. आणि बुद्धिभ्रष्टता आली की काय चांगलं आहे काय वाईट आहे यातला फरक कळणं हे निघून जातं. अर्जुनाचं तेच झालं आहे. आत्तापर्यंत ज्यांना तो दुष्ट म्हणत होता, आत्तापर्यंत ज्यांना तो वाईट म्हणत होता, आत्तापर्यंत ज्यांना तो पापी म्हणत होता, आज मात्र त्यांनाच तो स्वजन म्हणतोय. आज मात्र तो त्यांनाच आप्त म्हणतोय, माझे आहेत ते असं म्हणतोय तो. पण त्याला हे कळत नाहीये की स्वजन म्हणावं कुणाला. बघा, जे यथार्थवादी आहेत, जे धर्मवादी आहेत, जे न्यायवादी आहेत, खऱ्या अर्थानं स्वजन त्यांना म्हणावं. आणि मग अर्जुन मात्र या दुष्टांना स्वजन म्हणून त्याची कारणं, त्याची एक्सक्युजेस भगवंताच्या समोर सादर करतोय, सांगतोय की बघ कुलधर्म काय सांगतोय, जाती धर्म काय सांगतोय, वर्णव्यवस्था काय सांगते. या कुलधर्माच्या, जाती धर्माच्या, वर्णव्यवस्थेच्या गोष्टी तो गोपाळकृष्णाच्या समोर करतोय. चतुरा तो शिरोमणी, विश्वाचा बाप, ब्रह्मांडाचा नायक, जगाचा मालक त्याच्या समोर हा ही गोष्ट करतोय. पण त्याला हे कळत नाही की जाती धर्म, कुलधर्म, वर्णव्यवस्था या सगळ्या गोष्टी ज्या मूल भगवत तत्वावर आधारित आहेत, त्या भगवत तत्वालाच उडवून लावणारे कौरव, त्यांच्या विरुद्ध युद्ध नाही करायचं मग करायचं काय. आणि अर्थात त्याच्या एका शब्दातून प्रकटही होतं की कौरव आततायी आहेत हे तोच म्हणतोय. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किम्नु महि कृते निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीतिस्या जनार्दन पापमेवा शयेदस्मा हत्वै दानात ताईनाथ. अर्जुनाला पक्क माहिती आहे की दुर्योधन आततायी आहे आणि दुर्योधनाच्या आततायीपणामुळेच हे युद्ध लादलं गेलंय. अर्थात कौरवांनी मुद्दाम होऊन आततायीपणा करून, पाप करून हे युद्ध ओढवून आणलंय. कौरव मुद्दाम युद्ध करताय, ठरवून युद्ध करताय. आणि इथे मात्र पांडव जे युद्ध करताय ते त्यांचं कर्तव्य म्हणून, त्यांना वाचायचं आहे, त्यांना करावं लागणार आहे म्हणून ते करताय. त्यांच्यावर लादलं गेलंय हे म्हणून ते करताय. दुर्योधनाच्या अहंकाराची जोपासना करावी यासाठी हे युद्ध आहे. दुर्योधन अतिशय हुशार आहे, मुत्सद्दी आहे. दुर्योधन हा चतुर राजकारणी आहे. त्याला माहिती आहे, काय माहिती आहे की पांडवप्रस्थ जे आहेत, या पांडवप्रस्थ आणि हस्तिनापूर दोघांची कंपॅरिझन ज्यावेळी होईल त्यावेळी बरेचसे लोक जे टॅक्स भरतील, जे रेव्हेन्यू देतील ते पांडवप्रस्थकडे देतील. पांडवांची बढती होईल आणि आपलं राज्यच संपून जाईल. हे पुढचं भविष्य दुर्योधनाला कळत आहे. म्हणून या रोगाचं मूळ कायमचं छाटून टाकावं या कारणासाठी दुर्योधनाने मुद्दाम आततायीपणा करून हे युद्ध ओढवून घेतलेलं आहे. ही गोष्ट पक्की माहिती आहे अर्जुनाला. अर्थात तो आततायी हा शब्द वापरतो शास्त्रामध्ये, मनुस्मृतीमध्ये. आततायी, या आततायी असणाऱ्यांचे 6 प्रकार सांगितले. आणि असे आततायी जर कोणी असतील तर त्यांची हत्या जर केली तर त्यातून पाप लागत नाही. कोणते? अग्निदो गर्दश्चैव शस्त्रपाणीर धनापहा क्षेत्रदारापहारीच षडेती ह्यततायिनः. हे 6 प्रकारचे आततायी आहेत. विष देणारा, आग लावणारा, शस्त्र घेऊन मारण्यासाठी चाल करून आलेला, धन लुटणारा, जमीन बळकवणारा, जमिनीवर स्वतःचा अधिकार सांगणारा आणि परस्त्रीला पळवून नेणारा. या सगळ्याच गोष्टी कौरवांनी केल्या आहे, दुर्योधनाने केल्या आहे. विष देणारा आततायी आहे. दुर्योधनानं भीमाला लहानपणीच शिक्षण घेत असतानाच विष देण्याचा उद्योग केला आहे. विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणारा,
आग लावणारा. आग लावणारा. अरे लाक्षागृहामध्ये फक्त 5 पांडवच नाही तर स्त्री असणारी कुंती माता देखील, तिला देखील जाळण्याचा प्रयत्न या दुष्टांनी केला आहे. हे आतताईच आहेत. यांनी विष दिलं, यांनी जाळण्याचा प्रयत्न केला, हे शस्त्र घेऊन मारण्यासाठी आले. यांनी तुमच्या धनाचा सुद्धा अपहार केलाय. यांनी तुमची जमीन बळकवली. एवढंच काय, दुर्योधनाने सरळ सांगून टाकलं, सुईच्या आग्रावर मावेल 5 गावं काय मागताय? अरे 5 गावं सोडा, सुईच्या आग्रावर मावेल एवढा जमिनीचा तुकडा देखील मी तुम्हाला देणार नाही. मग तुमची जमीन देखील बळकवली आणि तुमच्या स्त्रीचं देखील हरण केलं, तिचा देखील अपमान त्यांनी केला. भर कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्राला हात घालण्याची ताकद, हात घालण्याची शक्ती यांच्यामध्ये आली कुठून? हे आतताई आहेत, हे दुर्जन आहेत, हे दुष्ट आहेत. आणि ज्यावेळी दुष्ट वाढतात ना, त्यावेळी त्या दुष्टांना मारण्यासाठी, लक्षात घ्या, व्हायलन्स इज नेसेसरी टू कर्ब मेजर व्हायलन्स. व्हायलन्स इज नेसेसरी टू कर्ब मेजर व्हायलन्स. मोठ्या क्रौर्यापासून वाचण्यासाठी छोटं क्रौर्य करावं लागतं. काटा आपल्या पायात घुसतो ना, तो काटा काढण्यासाठी काट्याचाच वापर करतात. म्हणतात ना की काट्यानं काटा काढावा, तसं आहे. लोखंडानेच लोखंड कापावं लागतं. आणि या छोट्या क्रौर्याचा वापर जर करण्याची गरज नसली तर पोलीस कशासाठी आहेत? पोलीस सुद्धा तर क्रौर्यच करतात. पण गुन्हेगाराला मारून त्यानं मोठं काही क्रौर्य करू नये यासाठी छोटं पोलिसांचं क्रौर्य हे क्षम्य आहे. आणि म्हणून व्हायलेन्स इज नेसेसरी कर्व टू मेजर व्हायलेन्स. आणि याचसाठी, काटा काढण्यासाठी या युद्धाची आवश्यकता अत्यंत आहे. अर्थात नम्र होणं आणि दुबळं होणं, दुर्बल होणं, या 2 गोष्टीत फरक आहे. नम्र असणं वेगळं आणि त्या नम्रतेचा अतिरेक करून दुबळं होऊन जाणं हे देखील वेगळंच आहे. अर्जुनाचं कारुण्य वृत्तीच्या उद्भवामुळं त्याची नम्रता नाही दिसत, यातून त्याचा दुबळेपणा दिसतोय, त्याच्या मनाचा दुबळेपणा दिसतोय. मन वढाय वढाय त्याले ठाई ठाई वाटा. ते काय विचार करेल काही सांगू शकत नाही. मी बोललोय, मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत ज्ञानांकुश समाबुद्धी स्तस्य नोच्चलते मना. ज्याच्या बुद्धीवर ज्ञानाचा अंकुश आहे ना, त्याचं मन कधी विचलित होत नाही. अन्यथा मनाला कंट्रोल करणं किंवा मनावर नियंत्रण मिळवणं यासारखी दुरापास्त गोष्ट दुसरी कुठलीही नाही आहे. असं हे मन आहे. वेगवेगळ्या कल्पनेमध्ये रमणारं वेगवेगळे पुरावे आता तो सादर करतोय गोपाळकृष्णाला. द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, द्रौपदीच्या सन्मानासाठी एवढ्या सगळ्या लोकांचा बळी जाणार आणि त्यांचा बळी गेल्यानंतर त्याचा निमित्त मात्र मी होणार. माधवा, हे पटतंय का रे? माधव असा शब्द अर्जुन वापरतो, मुद्दाम वापरतो. माधव म्हणजे लक्ष्मीचा नवरा. लक्ष्मी ही शुभ फळ देणारी, शुभ करणारी. मग शुभ करणारीच्या नवऱ्यानं अशुभ करण्याची प्रेरणा दिली पाहिजे का? अशुभ करण्याच्या माणसाला पाठिंबा दिला पाहिजे का? अशुभ करणाऱ्या माणसाला? अर्जुनाचा आशय असा आहे आणि म्हणून तो माधव या शब्दाचा या ठिकाणी वापर करतो. अर्थात कारणं देताना खूप सुंदर सुंदर कारणं अर्जुनाने दिली आहेत. बघा, प्रतिकाराचा जर प्रतिकार करायचा असेल तर तिथेही अन्यायच आहे. एका शाळेमध्ये प्रार्थनेला सगळे मुलं उभे राहिले आणि प्रार्थनेला मुलं उभे राहिल्यानंतर तिथल्या सरांनी सांगितलं, डोळे बंद करून घ्या. डोळे बंद करून घेतले आणि डोळे बंद केल्यानंतर सांगितलं, डोळे बंद करून सगळ्यांनी प्रार्थना म्हणायची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेवढ्यात एक विद्यार्थी एका शिक्षकाला बोलला, गुरुजी मास्तर सर प्लीज कम यार.
काय रे, काय झालं? काय नाही. बघा त्याचे डोळे उघडे दिसत आहेत. त्यावेळी मास्तरने ज्याचे डोळे उघडे त्याला नाही मारलं, ज्यानं सांगितलं त्याला मारलं. का रे, त्याचे डोळे उघडे आहे हे पाहण्यासाठी तुला डोळे उघडावे लागलेच ना. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अन्यायच करावा लागतो. आणि मग अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण अन्याय करायचा माधवा. तू तर अशुभ ना करणारा आहेस, तू तर शुभाचा पाठीरागा आहे. मग हे अशुभ कर्म करण्याची प्रेरणा तू मला कसा देऊ शकतोस? हे कसं सांगू शकतोस माधवा? म्हणून अर्जुनानं वेगवेगळे कारणं सांगायला करायला सुरुवात केली. यांनी जे केलंय ना, या कौरवांनी, हे लोभामुळे केलं. आणि बघा, ज्यावेळी लोभ येतो ना, त्यावेळी लोभ अपहत चेतना. लोभाचा उद्भव झाला की तो लोभ चेतनेला अपहत करून टाकतो. चेतना नष्ट होऊन जाते आणि लोभापोटी माणसं काय करायला तयार होतात आपण सगळेजण जाणतात. मग या लोभाने अपहत झालेल्या चेतनेमुळे हे आततायी झाले. आणि या अशा आतताईंना मारणं हे मला तरी योग्य वाटत नाही. याच्यामध्ये पाप आहे असं मी समजतो. एक लक्षात घ्या, या अध्यायामध्ये आपल्याला पाप आणि पुण्य म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. कारण या सगळ्या गोष्टींची उत्तरं भगवंत पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला देणार आहेतच. पण पाप किंवा पुण्य या दोन गोष्टींचा निर्णय करणं अवघड आहे. कशाला पाप म्हणावं आणि कशाला पुण्य म्हणावं हे कळत नाही. पाप आणि पुण्य हे शब्दही वेगळे आहेत. पाप आणि पुण्य हे आहेतही वेगळे, पण त्यात द्वंद्वही आहेत. एखादी गोष्ट एखाद्यासाठी पुण्य ठरते तर तीच गोष्ट एखाद्यासाठी पापही ठरते. आणि एखादी गोष्ट जर पाप एखाद्यासाठी ठरते तर ती दुसऱ्यासाठी पुण्यही ठरते. पाप आणि पुण्याचा निर्णय हा लागूच शकत नाही. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात? ईशावास्यम मिदम सर्वम. बघा, तुम्ही एक उदाहरण देतो. एक टेबल बनवणारा, फर्निचर बनवणारा, त्या फर्निचर बनवणाऱ्याला एका बंगल्याच्या मालकानं फर्निचर बनवण्याची ऑर्डर दिली. आणि फर्निचर तो बनवत असताना, टेबल बनवत असताना मालकानं सांगितलं, तू टेबल बनव, तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन येतो. मालक बाहेर गेला. बाहेरून मालक परत आला. परत आल्यानंतर तोपर्यंत यानं टेबल बनवून ठेवला आहे. मालकानं सांगितलं, टेबल माझा आहे. आता हा म्हणतो आहे, टेबल कसा काय तुमचा? लाकूड मी कापलं, लाकडाला पॉलिश मी केली, लाकडाला खिळे मी ठोकले, टेबल मी तयार केला. मग सगळं जर मी केलं आहे तर हे माझं आहे. आता टेबल कुणाचा याचा निर्णय तुम्ही घ्या. हे मुद्दाम मी तुम्हाला सांगतो आहे. जरा विचार करा की तुम्ही जन्माला येण्याच्या आधी या ठिकाणी दगड होतेच. या ठिकाणी सगळं मटेरियल जे तुम्ही गोळा केलं ते होतच. तेच तुम्ही फक्त एकत्र केलं आणि त्याच्यापासून घर तयार केलं. मटेरियल होतच, ते एकत्र तुम्ही करता, त्याच्यापासून घर बनवता. अर्थात ते मटेरियल तुमचं नाहीच आहे. ईशावास्यम मिदम सर्वम, ते सगळं त्याचं आहे. आणि ते त्याचं असूनही तुम्ही घर बनवल्यानंतर त्याला म्हणतात हे माझं आहे. ज्यावेळी आपल्या अधिकारापासून लांब असणारी गोष्ट, त्या गोष्टीवर आपण स्वतःचा अधिकार दाखवतो, त्या गोष्टीला पाप असं म्हटलं जातं. ती माझी नाही आहे तरी ती माझी म्हणतो आहे. अधिकार नसताना अधिकार दाखवला जातो ते पाप. आणि सामर्थ्य असताना स्वइच्छेनं जे दिलं जातं, जे दान केलं जातं ते पुण्य. तेव्हा पाप आणि पुण्य याचा हिशोब करणं अवघड आहे. कोणतं पाप आणि कोणतं पुण्य? स्वेच्छेने देणं हे पुण्य आणि दुसऱ्याचा अधिकार हिरावून घेणं हे पाप. अर्थात यातही एक गोष्ट आहे. एकाला खूप भूक लागली, शरीर धर्म आहे आणि भूक लागली म्हणून त्यानं भाकरी चोरली. मग भाकरी त्यानं चोरली हे पाप की पुण्य तुम्हीच ठरवा.
तेव्हा पाप कोणतं आणि पुण्य कोणतं याचा निर्णय हा लागत नाही. अर्जुनाच्या दृष्टिकोनातून मात्र हे पाप आहे, हे स्वजन आहेत आणि या स्वजनांची हत्या करून मी पापाचा भागीदारी अजिबातही होणार नाही. माऊली वर्णन करतात, हे अभिमान मध्ये भुलले जरी पास संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे, जाणावे लागे. आपलं हित कशात आहे हे तर आपल्याला माहिती आहे ना. मग आपण हिताची जाणीव ठेवूया. आपण या आतताईंना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून टाकूया. त्यांनी पाप केलं, पण मग आपण जर त्यांच्याशी युद्ध केलं तर आपल्यालाही किती मोठं पाप लागेल. लक्षात ठेवा, या युद्धामध्ये लढणारे जे सैन्य आहे, त्यांच्या बायका, त्यांचे मुलं, त्या मुलांचा यांच्यावर अधिकार आहे. आणि ज्या मुलांचा, ज्या बायकांचा यांच्यावर अधिकार आहे, तो दुसऱ्याचा अधिकार असणारे व्यक्ती तिला मी मारून टाकतो म्हणजे त्याच्या अधिकाराचं हनन करतो आणि त्याच्या अधिकाराचं हनन करणं हे पाप आहे, अर्जुन असं म्हणतोय. दुसऱ्याच्या अधिकारावर आक्रमण करणं हे जर पाप आहे, तर एवढे सगळे जे युद्धासाठी एकत्रित जमलेले आहेत त्या प्रत्येकावर कुणाचा तरी अधिकार, जे युद्धाला आले असतील त्यांचे आईवडील असतील, त्या आईवडिलांचा त्यांच्या मुलावर अधिकार आहे. म्हणून म्हणतात बघा तुम्ही, लव्ह मॅरेज हे पाप आहे. हो, आणि मॅरेज किंवा जे अरेंज मॅरेज आहे ते मात्र पुण्य आहे. कसं? लव्ह मॅरेजमध्ये बापाचा अधिकार नाकारून बापाच्या अधिकारात ती मुलगी आहे आणि त्याचा अधिकार नाकारून बळेच बलप्रयोग करून त्या मुलीचं हरण करून तिच्याशी लग्न केलं जातं. त्याचा विचार न करता त्याच्या अधिकारावर आक्रमण करून त्या मुलीला पळवलं जातं किंवा तिच्याशी लग्न केलं जातं. पण अरेंज मॅरेजमध्ये बघा तुम्ही, बाप स्वतःच्या इच्छेने, स्व इच्छेनं देणं ते पुण्य आणि अधिकारावर आक्रमण करून घेणं ते पाप. मग जे युद्धाला आले आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या आईवडिलांचा अधिकार असेलच ना. त्यांच्या आईवडिलांचा अधिकार त्याच्यावर आक्रमण करून मी त्यांची हत्या कशी करू माधवा? मुद्दाम माधव हा शब्द, मुद्दाम जनार्दन हा शब्द अर्जुन वापरतो आणि अर्जुन गोपाळ कृष्णाला म्हणतो आहे, तस्मानार्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधवा यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापदस्मान्निवर्तुतं कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दनम्. हे मित्रद्रोहाचं पातक, हे कुलद्रोहाचं पातक कृष्णा मी नाही करणार रे. दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन करून त्याच्याकडून हिरावून घेणं हे पापच आहे. ते पाप त्यांनी केलं ते आततायी असतील, पण म्हणून आपणही आततायी व्हायचं का रे गोविंदा? आणि म्हणून अर्जुन या ठिकाणी त्याच्या मोहग्रस्त मनोवृत्तीचं दर्शन गोपाळकृष्णाला घडवतो आणि त्याचबरोबर वेगवेगळे कारणं तो कृष्णासमोर ठेवतो की हे का करायचं नाही आहे युद्ध. आपल्याही आयुष्यात असेच अनेक युद्धाचे प्रसंग येतात. ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो टू बी ऑर नॉट टू बी, अशावेळी आपला देखील अर्जुनच होतो. आणि आपला ज्यावेळी अर्जुन होतो त्यावेळी आपण ठरवलं आहे जो च्युत होत नाही त्या अच्युताला शरण जायचं. बघूया पुढच्या अध्यायामध्ये गोपाळकृष्ण गोविंद अर्जुनाला अतिशय सुंदर पद्धतीने कर्मयोग आणि या कर्मयोगाचं मार्गदर्शन करून कर्म प्रवृत्त करणार आहे. आज या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा विनंती करतो, माझ्या या चॅनलला सहकार्य करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मंडळी.